दुसरी चारोळी अशी आहे, शोधून काढली सून आईने पण मी केला भलताच प्रकार, आवडलेल्या मुलीकडून मागतो मी समोरून नकार. आ. तर ते काय झालं, दूरदर्शनवर 2-3 वेळा मी दिसलो होतो अच्छा. आणि त्यावेळेस एवढी क्रेज होती, अरे टीव्हीवर दिसला, टीव्हीवर दिसला. आणि आपल्याला माहित, टीव्हीवर दिसलं तरी काय आहे परिस्थिती, खिशात काय ते खिशात काय आपल्याला माहिती. त्या दरम्यान आमच्या पिताजीकडे थोडे पैसे जमा झाले असेल, त्याने काढले छपाईचं काम. आणि जशी छपाई सुरू झाली तशी येणार जाणाऱ्या, अरे काय गणेशपुर साहेब, हा पोरगा टीव्हीत दिसते, लगेच छपाई काढली तुम्ही. आता काय पैसेच पैसे तुमच्याकडे. अरे छप्पत. तर ते हे सगळे असे गैरसमज होते ना रे. म्हणून मी याला म्हटलं की आई, हे काय खरं नाही. आता ते घरच्यानं मला म्हटलं, म्हणून मी तुला पाहायला आलो. तुम्हाला आवडली त्याच्याबद्दल काहीच मुद्दा नाही आहे, पण तू जर नाही म्हटलं तर बाप परभारे काम होईल, पाहुण्याच्या हातून साप मारला जाईल. पण तरी त्या हो म्हणाल्या. हो ना, केवढं जिद्दीपणा हा. हा ना. मग हो म्हणून आता 25 वर्ष झाली मला. 25 वर्ष झाली. म्हणजे तुमचाही किती जिद्दीपणा आहे बघा. चला पुढच्या चारोळी आहेत. आली मुंबईला बायको पण अनोळखी गाव, मनी भीती मुंबईची पण सोबत भारतचे नाव. क्या बात है. मुंबईला आल्यावर भीती होती पहिले. हा अर्थातच, कारण की मुंबई कधी म्हणजे हे नकाशावर बघितलेलं एकदम. मी जरी अमरावती म्हणजे आमचं डिस्ट्रिक्ट आहे, मोठ्या लेवलचं गाव शहर आहे, पण मुंबई हे स्वप्न नगरी सारखं असं ऐकून होतं ना. बरोबर. मग हळूहळू मुंबई त्यांनी तुम्हाला शिकवली. मुंबई दाखवली वगैरे, आणि प्रवास चालू झाला, जॉबची हळूहळू सवय झाली वगैरे, ट्रेनने कसं चढायचं काय चढायचं, तरी खूपदा वेंधळपणा व्हायचा असं. एकदा आणि विमान कसं आपण टेरेसवर वगैरे लहानपणी असं जसं टेरेसवर झोपायचं, तेवढासा तो दिवा दिसायचा, त्यात खूप खुश व्हायचं की विमान दिसलं. इथे मुंबईत आल्यानंतर असे मोठी त्याच्या चाकासकट दिसतात, म्हणजे खूप मला वाटायचं ना. एकदा यांनी मला त्यांच्या मित्राच्या लग्नाला नेलेलं, तर सोबत गेलेलो आणि तेवढ्यात बससाठी थांबलेलो आम्ही. तेवढ्यात विमान गेलेलं वरून. हे बघ बोलू, मी वर बघत बसले, तेवढ्यात दुसरी बस पण आली ना, हे बसमध्ये चढून निघून गेले, मी विमानच बघत राहिले. काय धंदे भारत भाऊ. पुढल्या स्टॉपला उतरलो, धावत तिकडे आलो. म्हटलं हे आपल्याला पाहिलं, परत पुढे गेली तर परत वांदे. आणि मला घ्यायला आले तर मला माहिती नाही की पुढे जाऊन परत आले. हो, हे विशेष. तेवढ्या वेळ तुम्ही एकच विमान पाहत होतात. इतकी रमली होती ते, मी जाऊन परत आलो. मस्त आहे विमान, नवीन मस्त. संसार करणाऱ्यांसाठी म्हणजे आता पुढची खरंच- महत्वाची टीप, बायकोला विमान दाखवायचं असेल तर हातात हात घेऊन दाखवा. ती बसेल विमान पाहत, तुम्ही जाल बसमधून निघून. फारच कमाल. आम्हाला फार छान वाटलं. या गप्पा उत्तरोत्तर रंगत राहतील याची आम्हाला खात्री आहे. पण मंडळी, पाहुणा आला आणि त्याला चहा नाही पाजला असं घर महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही.